संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होत नसल्यामुळे मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। आज मसाजोगकरांच्या आंदोलनस्थळी जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली, तर सुप्रिया सुळेंनी धनंजय देशमुखांना फोन केला। जरांगेंनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी आपण असल्याचं म्हटलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर यांनी देखील ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। तर सुप्रिया सुळेंनी धनंजय देशमुख यांना फोन करून त्यांची विचारपूस केली। तसंच या आंदोलनामध्ये आपण तुमच्या सोबत आहोत असंही म्हटलंय। हाँ ताई बोला। हाँ सुप्रिया बोलते हो ताई बोला बोला ताई। हाँ नाही मी फॉलो करते रोज स्टोरी आणि आपलं काय काय चाललंय ते मुख्यमंत्र्यांची पण आपण त्यांच्या ऑफिसमध्ये एसपीशी तर रोजच बोलणं होतं। आता तुम्ही सुरू केलं ना आज? हो हो म्हणजे आपण सगळे बसणार नाही ना एका वेळेस? हाँ नाही आता बसले तिथं म्हणजे मंडपात जेवढी ठिकाणी बसण्याची व्यवस्था काळजी केली। घेतली पाहिजे हा सगळ्यांनी सगळ्यांनी। हो ताई लढाई मोठी आहे। हो ताई। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल, त्यानंतर आम्हाला कुठंच म्हणजे आमचं समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले, तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। म्हणजे आजपासून तुम्ही जेवणार नाहीत आणि परवापासून पाणी पण त्यागणार आहात? हां, बिलकुल तसंच। आम्ही सोबत आहेत कुटुंबाच्या, एवढं फक्त बोलायचं आणि एक भावनिक कुटुंब करायचं, गावकरी करायचे, न्याय मात्र द्यायचा नाही। म्हणजे हे प्युअर येड्यात काढायचं काम सुरू आहे सध्या सरकारचं। त्यांच्यात माणुसकी जिवंत नाही राहिली सरकारच्या आता। नुसते आंदोलनं करूनच आत्तापर्यंत आरोपी अटक करावं लागले। मग तुम्ही सोबत राहून काय करता? हा म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, असं आहे। नुसतं गोड बोलून 3 महिने घालवले। अरे डाग सरकारला डाग लागतोय